कृषी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. मृद आणि जलसंधारण विभाग म्हणजे WCD विभागाने नवीन GR प्रसिद्ध केलेले आहे, ज्या अंतर्गत आता कृषी उमेदवारांसाठी स्पेशल कोटा असणार आहे राखीव जागांचा, ज्याच्यामध्ये फक्त कृषीचे उमेदवारच फॉर्म भरू शकतात आणि त्यांची निवड होऊ शकते. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र कृषी सेवा तसेच कृषी सेवक भरती किंवा कृषी संदर्भातली कुठली सरकारी नोकरीची बातमी असेल ती मी तुमच्यासोबत सर्वात आधी विश्वसनीय माहिती पोहोचत असतो. म्हणून तुम्ही आपले हे जे चॅनल आहे आजच सबस्क्राईब करून ठेवा. सोबत बाजूला इथं बेल आयकॉन आहे त्याला देखील तुम्ही प्रेस करून ठेवा. बघा, नुकताच कालच GR आलेला आहे 27 मे 2026 चा मृद आणि जलसंधारण विभाग WCD विभागाचा. मृद आणि जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत, म्हणजे या विभागाचा नवीन आकृतीबंध आता त्यांनी मंजूर जो आहे तर तो केलेला आहे. या अंतर्गत जर पाहिलं तर आधी त्यांनी असं ठरवलं होतं की टोटल आपण 16,423 पद एवढा आकृतीबंध मंजूर करूया, परंतु कृषी विभागाकडून 9,942 पद ही या डिपार्टमेंटकडे वर्गच झालेली नाही. मग कृषी डिपार्टमेंटकडे त्यांची पद जशीच्या तशी ठेवली आणि यांनी आता 8,767 पद, किती 8,767 पद एवढा आकृतीबंध आता फायनल केलेला आहे. मग आपल्या कृषीच्या उमेदवारांसाठी देखील कुठं फायदा आहे ते मी तुम्हाला सांगतो. पण टोटल याचा स्ट्रेंथ किती झालेली आहे? 8,767 एवढ्या पदांचा आकृतीबंध झालेला आहे. याच्यामध्ये जे कार्यकारी अभियंता या पदापर्यंतची, म्हणजे याच्या खालचे पण जे काही पद आहेत तर तिथं लक्षात घ्या 60-40 या प्रमाणात पद विभागली जातील स्थापत्य आणि कृषीवाल्यांसाठी. म्हणजे 60% पद सिव्हिल वाल्यांसाठी आणि 40% पद ही ऍग्री वाल्यांसाठी, ऍग्री इंजिनिअरिंग वाल्यांसाठी. कृषी अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांसाठी कोटा निश्चित करण्यात येईल. कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती झाल्यास, म्हणजे कार्यकारी अभियंताच्या वरचे जे काही पद असतील त्यावेळी मात्र एकच असणार आहे, सिव्हिल आणि कृषीवाले. आता खालून सुरुवात करूया. अभियांत्रिकी सहाय्यक, ज्याला नाव बदललेलं आहे. आधी नाव होतं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, नावात सिव्हिल होतं, पण त्यांनी आता ऍग्रीवाल्यांना पण हे पद द्यायचे म्हणून सिव्हिल काढून टाकलं, फक्त इंजिनिअरिंग असिस्टंट अभियांत्रिकी सहाय्यक. याची टोटल त्यांनी 3,110 पद मंजूर केलेली या आकृतीबंधानुसार. बघा, ऍग्रीवाल्यांसाठी कृषी अभियांत्रिकीसाठी 40% पद मंजूर केलेले आहेत, म्हणजे 1,244 पद ही कृषीवाल्यांना मिळणार आहेत. त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता, ज्याला जलसंधारण अधिकारी नाव होतं आधी, त्याला आता जे नाव ठेवलेले त्यांनी 1,000 म्हणजे 1,555 933 पद सिव्हिल वाल्यांसाठी, 622 पद ऍग्रीवाल्यांसाठी. वरिष्ठ अभियंता किंवा सहाय्यक अभियंता श्रेणी 2 याची 826 आहे, 496 सिव्हिल वाल्यांसाठी, 330 कृषी वाल्यांसाठी. उप अभियंता 423 पद आहेत, त्याच्यापैकी 169 पद कृषीवाल्यांसाठी. कार्यकारी अभियंता 76 पद मंजूर आहेत, 30 पद कृषीवाल्यांसाठी. म्हणजे एवढी सगळी पद, म्हणजे 2,395 एवढी पद फक्त कृषीच्या उमेदवारांसाठी त्यांनी आता राखीव ठेवलेली आहेत. कृषी अभियांत्रिकी म्हणजे त्यांना एक चांगली संधी जी आहे तर ती इथं मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, या सर्व पदांची भरती MPSC मार्फत केली जाणार आहे. म्हणून तुम्ही MPSC साठीचे जे कोर आहे ते म्हणजे त्याचं स्टेट बोर्ड, तर स्टेट बोर्ड तुमची व्यवस्थित पद्धतीने फाउंडेशन पक्क व्हावं याच्यासाठी स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच आपण लॉन्च केलेली. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. सध्या याची एक्झाम कशी होईल, परीक्षा योजना काय असणार आहे, 2 परीक्षा होणार आहे, 1 असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे याच्याविषयी सध्या माहिती नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की MPSCचा सोर्स एकच आहे, तो म्हणजे स्टेट बोर्ड. म्हणून आपण तोपर्यंत आपले स्टेट बोर्ड हे चांगल्या पद्धतीने जे आहे तर ते करून ठेवू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.